मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आणखी एक महत्वाची बातमी आपल्यासोबत मला चर्चेला घ्यायची आहे आणि ती शिक्षक भरतीबाबत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जी शिक्षक भरती 2025 सुरू आहे त्या बाबतीत शासन वेगवेगळे निर्णय घेत आहे. यामधले बरेचसे निर्णय जे आहेत ते आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्या हिताचे आहे. असाच एक शिक्षक उमेदवारांच्या हिताचा निर्णय आज महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्या विभागाने घेतलेला आहे. आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या बाबतीत आहे मित्र. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण जी शिक्षक भरती 2022 नुकतीच पार पडलेली आहे. या भरतीमध्ये बऱ्याच प्रमाणात दिरंगाई झालेली आहे आणि या दिरंगाईच्या विषयी बऱ्याच आपल्या शिक्षक उमेदवारांनी तक्रारी शिक्षण आयुक्ताकडे केलेल्या आहेत आणि या सर्व तक्रारींची दखल शिक्षण आयुक्त यांनी घेतलेली आहे. आणि यापुढे अशा प्रकारची दिरंगाई शिक्षक भरतीमध्ये होऊ नये म्हणून त्यांनी काही महत्वाचे पावलं उचललेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक जे काही शिक्षक भरतीसाठी दोन ऑप्शन असतात. एक असतो मुलाखती विना आणि दुसरा असतो मुलाखतीसह. आणि शिक्षण संस्था चालक जनरली मुलाखतीसह हा ऑप्शन स्वीकारतात आणि पवित्र पोर्टलवर आपल्या संस्थेच्या जाहिराती अपलोड करतात आणि त्या जाहिरातीनुसार पवित्र पोर्टलवर त्यांना या अगोदर लक्षात घ्या शब्द या अगोदर म्हणजेच जे काही शिक्षक भरती 2022 मध्ये एकास 10 या प्रमाणात शिक्षक उमेदवार पाठवण्यात आले होते. परंतु त्यांच्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करून त्यांचं जे काही लेसन त्यांना घ्यायचं होतं म्हणजे अध्यापन कौशल्य त्यांना तपासायचं होतं आणि हे अध्यापन कौशल्य तपासून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ज्या उमेदवाराचं अध्यापन कौशल्य चांगलं आहे म्हणजेच प्रभावी आहे असं म्हणू आपण आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं जे काही आहे ते व्यवस्थित त्याची जुळवणी अपलोड केलेल्या डॉक्युमेंट सोबत झालेली आहे. अशा उमेदवारांना शिक्षण संस्थेने नियुक्ती पत्र देणं बंधनकारक होतं. परंतु बऱ्याचशा शिक्षण म्हणजे संस्था चालकांनी यामध्ये दिरंगाई केली आणि त्या शिक्षक उमेदवारांना त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये रुजू करून घेतलं नाही. त्यांची नियुक्ती सुद्धा त्यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडचे जे काही पद आहेत ते जसेच्या तसेच रिक्त राहिलेले आहेत. आणि हाच एक मुद्दा जो आहे तो महत्वाचा या खासगी संस्था चालकांच्या बाबतीत होता. याच्या भरपूर तक्रारी जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत यांनी शिक्षण आयुक्ताकडे केल्या. त्यांनी सविस्तर त्यांच्या तक्रारीमध्ये दिलं की आम्ही या संस्थेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा आम्ही उपस्थिती लावली. अध्यापन कौशल्य सुद्धा तिथं आम्ही आमचं सिद्ध केलं. तरीही पण त्यांनी आम्हाला नियुक्तीपत्र दिलेलं नाही. आणि मित्र हे थोडस याच्यामध्ये एक भाग येत होता. तो भाग म्हणजे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे तो आर्थिक देवाणघेवाणचा भाग येत होता. त्यामुळे त्यांना नियुक्तीपत्र मिळत नव्हतं आणि ती जागा रिक्त ठेवल्या जात होती. आणि शिक्षण संस्था चालक आशावादी होते की पुढच्या टप्प्यामध्ये आपण हे पद भरू. परंतु आता या नवीन आदेशानुसार शिक्षण संस्था चालकांना असं करता येणार नाही. त्यासाठी शासनानं काही कडक पावलं उचललेली आहेत आणि ह्या ज्या खाजगी शैक्षणिक संस्था चालक आहेत ज्या अशा प्रकारच्या क्लबचा यूज करतात
आणि उमेदवारांना रुजू करून घेत नाहीत त्यांना जरब बसावा म्हणून काही कडक निर्णय आता शासनाने घेतलेले आहेत. ते कोणते निर्णय आहेत त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करायची आहे. तर मी आता एक इथं स्क्रीन शेअर करतो. या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व जे काही निर्णय शासनाने घेतलेले आहेत हे जाणून घ्यायचे आहेत. बघा, शिक्षक भरती 2025 खासगी संस्था चालक यांना शासनाचा दणका. आता शासनाने खासगी संस्था चालकांना काय दणका दिलेला आहे ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. अर्थातच हा शिक्षक निवडीबाबत दणका आहे मित्र, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, शासनाची काय भूमिका आहे या विषयीची. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करताना काही शिक्षण संस्था चालकाकडून होत असलेल्या अडवणुकीचा फटका अनेक भावी शिक्षकांना बसत आहे. बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल मार्फत जेव्हा आम्ही शिक्षक भरती करतो तेव्हा आम्हाला एक असा अनुभव आलेला आहे की बरेचसे खाजगी संस्था चालक हे शिक्षक उमेदवाराची अडवणूक करतात आणि ही अडवणूक केल्यामुळे याचा जो फटका आहे तो या भावी शिक्षकांना बसलेला आहे. पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊनही शिक्षकांना नियुक्ती नाकारल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. बघा, काय असते माहित आहे का की जेव्हा खासगी संस्था चालक मुलाखतीसह या सदराखाली जाहिरात अपलोड करतात तेव्हा एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवल्या जात होते या अगोदर. हे लक्षात घ्या, 2022च्या भरतीच्या वेळेस. आता एकाच 3 हे प्रमाण झालेलं आहे. या अगोदर एकाच 10 होतं. आणि काय होतं माहिती का, त्यांच्याकडे शिक्षक उमेदवार पाठवल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांचं अध्यापन सुद्धा कौशल्य सिद्ध झाल्यानंतरही ते त्यांना जॉईन करून घेत नव्हते, रुजू करून घेत नव्हते. अशा बऱ्याचशा तक्रारी शिक्षण आयुक्ताकडे ईमेलद्वारे आलेल्या आहेत. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊनही शिक्षकांना नियुक्ती नाकारल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्या विरोधात शिक्षण विभागाने आता कडक पावले उचलली असून अशा शिक्षण संस्थांवर जरब बसवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बघा, एकदा उमेदवारांची लिस्ट, सिलेक्टेड उमेदवारांची लिस्ट संस्था चालकांकडे पाठवल्यानंतर जर त्यांनी त्याच्यामधल्या शिक्षक उमेदवाराला रुजू करून घेतलं नाही तर आता शिक्षण संस्थेवर सुद्धा कार्यवाही होणार आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांनी आता पावले उचललेली आहेत. आता त्यांनी काय पावलं उचललेली आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि निश्चितच हे जे त्यांनी पावलं उचललेली आहेत ते आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या हिताचे आहेत. म्हणजे जी त्यांची आतापर्यंत ओरड होती की आम्ही मुलाखतीसाठी गेल्यानंतर आमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत होतं, आमचं अध्यापन कौशल्य सुद्धा होत होतं आणि एवढं झाल्यानंतरही काही प्रश्न आम्हाला असे विचारले जात होते ते आर्थिक देवाणघेवाणीचे होते आणि आर्थिक देवाणघेवाण जर आम्ही केली नाही तर आम्हाला ते रुजू करून घेत नाहीत. अशा प्रकारच्या तक्रारी ह्या शिक्षण आयुक्ताकडे आलेल्या आहेत आणि त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात तथ्य सुद्धा आहे. कारण काही शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीसाठी शिक्षक उमेदवार पाठवून सुद्धा त्यामधला एकही शिक्षक उमेदवाराला रुजू करून घेतलेलं नाही. अशा बरेच शिक्षण संस्थेचे उदाहरणं तिथं सिद्ध झालेले आहेत. म्हणून त्याला जरब बसावी या शिक्षण संस्था चालकांना म्हणजे काहीतरी याच्यामध्ये त्यांनी रुजू करून घेतलंच पाहिजे यासाठी त्यांनी काही पावलं उचललेली आहेत आणि ते कोणतं म्हणजे त्याच्यामधले नियम त्यांनी आता केलेले आहेत ते आता आपल्याला बघायला पाहिजे. बघा, मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थितीत संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित पद शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी
अशी नवी सुधारणा करण्यात आली आहे. बघा, हा सगळ्यात महत्वाचा आणि कठोर निर्णय शासनाने शिक्षक उमेदवारांसाठी घेतलेला आहे. म्हणजे शिक्षक उमेदवारांच्या हिताचा घेतलेला आहे मित्र, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण जे म्हणतोय ना, की पवित्र पोर्टल मार्फत संस्था चालकांकडे गेल्यानंतर त्या आम्हाला रुजू करत नाहीत, आमचे वेगवेगळ्या प्रकारे अडवणूक करतात. आता जर त्यांनी असं केलं तर शिक्षण संस्था चालकांवर कार्यवाही होणार आहे. कारण संबंधित जे पद आहे ते पद त्या शैक्षणिक वर्षासाठी मग ते गोठवलं जाणार आहे. म्हणजे त्यांनी एक लिस्ट त्यांच्याकडे पाठवली, एका पोस्टसाठी आता ते 3 उमेदवार पाठवणार आहेत. आता त्यांना बंधनकारक आहे, त्या 3 पैकी एका उमेदवारांना त्यांना रुजू करून घ्यावंच लागणार आहे. जर त्यांनी रुजू करून घेतलं नाही तर ते संबंधित पद त्या शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत म्हणजे गोठवल्या जाणार आहे. त्यांना त्या शैक्षणिक वर्षात ते पद आता भरता येणार नाही, असा कठोर एक निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणून हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी. बघा, मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेनं उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निर्देशनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित पद शैक्षणिक वर्षासाठी एका शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी, अशी नवी सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजे असं झालेलं आहे की मुलाखतीसाठी आपले शिक्षक उमेदवार गेल्यानंतर त्यांना मुलाखतीचे गुणगान सुद्धा केलं. मग गुणगान केल्यानंतर पहिल्या उमेदवाराला त्यांनी म्हणजे टेस्ट करून बघितलं की काही इथून हे आपल्याला देवाणघेवाण होते का. तो जर करत नसेल तर मग दुसरा उमेदवार, मग तिसरा उमेदवार, मग यातलं एकही उमेदवार जर त्या आपल्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर त्यांनी त्याला जॉईन केलं नाही, त्यांना रुजू करून घेतलं नाही. ते पद तसंच रिक्त ठेवलं त्या अगोदरच्या भरतीमध्ये, म्हणजे शिक्षक भरती 2022 मध्ये. परंतु आता तसं करताय. आता त्यांना जर 3 उमेदवार पाठवले तर 3 उमेदवाराचं गुणगान त्यांना त्याच दिवशी पवित्र पोर्टलवर अपलोड करावं लागेल. अपलोड केल्यानंतर ज्या उमेदवाराला सर्वात जास्त गुण त्यांनी दिलेले आहेत त्या उमेदवाराला त्यांना रुजू करून घ्यावंच लागणार आहे. जर त्यांनी त्या उमेदवाराला रुजू करून घेतलं नाही तर ते पद त्या शैक्षणिक वर्षासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किंवा त्या विभागाचे जे काही डेप्युटी डायरेक्टर म्हणतो आपण, शिक्षण उपसंचालक, त्या शिक्षण उपसंचालकांना ते पद गोठवण्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याला व्यपगत करण्याचे अधिकार त्या शैक्षणिक वर्षासाठी दिलेले आहेत. त्यामुळे असे अडवणूक, अशा प्रकारची जी अडवणूक आहे म्हणजे ते पद त्या शिक्षक उमेदवारांची लिस्ट प्रलंबित ठेवणे किंवा त्यांना नियुक्ती न करणं, असं आता शिक्षण संचालकांना करता येणार नाही. म्हणून हा एक सर्वात महत्वाचा निर्णय आपल्या शिक्षक उमेदवार जे बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून शासनाने घेतलेला आहे. आणि लक्षात घ्या, हा जो भाग येतो हा मुलाखतीसह मध्ये येते. आणि मुलाखतीसह हा जो भाग आहे हा फक्त खाजगी शैक्षणिक संस्था चालकांसाठी आहे, तो स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे निवड यादी तयार होते ती मुलाखती विना होते. फक्त मुलाखतीसह हे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनाच दिलेलं आहे, हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर हा एक सर्वात मोठा निर्णय शिक्षक उमेदवारांच्या हितासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याचे जे आयुक्त आहेत, शिक्षण आयुक्त, त्यांनी घेतलेला आहे मित्र. त्यावर आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आम्ही नवनवीन व्हिडिओ जे बनवतो ते व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध होईल. तर आजच्या या चर्चेला मी इथं पुन्हा विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.